महिन्याला 2 एकादशी येतात. एकादशीला कोणतीही चूक करू नये आणि कोणते उपाय करावे ज्यामुळे भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. रोज सकाळी तुळशीला पाणी घातल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. घरातील तुळशीजवळ दिवा लावल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. तुळशीला कधीही रविवारी आणि एकादशीला पाणी घालू नये. तुळशीपाशी रोज ओम नमो भगवते वासुदेवाय जप केल्याने मनशांती मिळते. घरात तुळस कोमजली असेल तर दुर्लक्ष करू नये, दुःख येते. तुळशीसमोर हात जोडून नमस्कार केल्याने पापक्षय होतो. तुळशीची पाने कधीही संध्याकाळी तोडू नयेत. लग्नात अडथळे असतील तर दर गुरुवारी तुळशीला हळद कुंकू अर्पण करावा व लग्न जमण्यासाठी विनंती करावी. तुळशीसोबत तुळशीभोवती प्रदक्षिणा घातल्याने आपले आरोग्य सुधारते. शक्यतो 11 प्रदक्षिणा घालाव्यात. तुळशीच्या मुळाशी गंगाजल टाकल्याने वास्तुदोष कमी होतात असे मानले जाते. त्यानंतर तुळशीजवळ लाल फुले अर्पण करू नये, कारण तुळशीला लाल फुले अर्पण केल्याने क्रोध निर्माण होते. घरातील व्यक्ती क्रोधाधिष्ट होतात. त्यामुळे तुळशीजवळ लाल फुले चुकून पण अर्पण करू नये. तुळशीसमोर दिवा लावून आरती केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. शक्यतो दिवा लावून आरती ही सकाळी करावी. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये, कारण तुळस माता विश्रांती करत असते, भगवान विष्णूंसाठी उपवास करत असते. या दिवशी तुळशीची पाने सुद्धा तोडू नयेत. एकादशीला तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेलेले आहे. एकादशीला तुळशीसमोर ओम नमो भगवते वासुदेवाय जप केल्याने उपवासाचे आपल्याला फळ मिळते व आपण उपवास केल्याचे संपूर्ण पुण्य आपल्याला प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी तुळशीला फक्त नमस्कार करून मनोकामना सांगावी, कारण तुळशीला या दिवशी हात लावू नसतात. घरामध्ये शांतता नसेल तर एकादशीला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरामध्ये शांतता नांदते व आपल्या व्यक्तींमध्ये प्रेम निर्माण होते. एकादशीला तुळशीजवळ बसून विष्णू सहस्रनाम वाचणे फार पुण्यकारक मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान विष्णूंसाठी देवी उपवास करत असते. एकादशीच्या दिवशी तुळशीला कुंकू किंवा हळद लावू नये, म्हणजेच एकूण तुळशीला हात लावू नये, म्हणून दुरून नमस्कार करावा. एकादशीचा उपवास करून तुळशीसमोर आरती केल्याने पितृदोष कमी होतो. एकादशीला तुळशीजवळ 7